नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अखेरकार मंजिरीचं सत्य अंबिकाच्या समोर आलेलं असतं. अंबिका म्हणते मीरा तिला अशी तशी सोडायची नाही, आपण तिला सगळ्यांसमोर तिचं सत्य आणायचं आहे. तेव्हा मीरा म्हणते अगं ताई, हिने एवढं आपल्याबरोबर सगळं काही केलं आहे ना, त्यामुळे हिच्याबरोबर बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही. म्हणून मीरा तिच्या अंगावरती तावातावाने जाते, तिचा गळा घोटण्याचा प्रयत्न करते. तर अंबिका जोरात ओरडते की मीरा तू तशी करू नकोस. असं म्हणल्यानंतर मीरा पटकन तिला सोडून देते, बेडवरती ढकलते. मंजिरी पुन्हा तावातावाने उठते, लाकडी फ्लॉवर पॉट घेते, मीरावरती तो मारणार तोपर्यंत इथे अंबिकाची शक्ती पुन्हा एकदा वापस आलेली असते. ती अंबिकाची शक्तीमुळे अंबिका ते फ्लॉवर पॉट तिथेच थांबवते. मीरा अंबिका आणि मंजिरी ह्या तिघीजणी त्याच्याकडे पाहतच राहतात आणि तोच फ्लॉवर पॉट मीराला न लागता मंजिरीच्या डोक्याला लागतो, तिच्या रक्त येतं. तोपर्यंत अंबिकाही खुश होते. मीरा तिच्याकडे पाहतच म्हणते ताई, तुझी शक्ती माघारी आली आहे. अंबिका म्हणते हो मीरा, कारण की आता दुश्मन आपल्याला कसा आहे कसा नाही ते कळालंच आहे. त्यामुळे शक्ती देवी आईनं माझी माघारी आणली आहे, त्यामुळे हे सगळं काही करावंच लागणार आहे. तर मंजिरी म्हणते अंबिका, तुझ्या शक्त्या कितीही माघारी होऊ देल, कितीही काही जरी झालं तर शेवटी माझ्यापाशी कवच आहे आणि कवचामुळे मला कोणीही काहीही करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. अंबिका म्हणते अगं, तुझ्यापेक्षा कसलंही कवच जरी असलं ना तर शेवटी देवी आईच्या समोर तुला कोणीही जिंकू देऊ शकणार नाही. शेवटी काळी जादू शक्ती तुझी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय आम्ही दोघी बहिणीसुद्धा राहणार नाहोत. अथर्व इकडे त्याच्या रूममधून खाली येत होतो. तोपर्यंतही माया आणि अजित दोघेजणी चहा पीत बसलेले असतात. तोपर्यंत माया म्हणते अजित, तुला माहिती आहे का, एवढं पण काय रे, बायकोचा बैलसुद्धा होऊ नये. तुझ्या आईबद्दल मी तुला काही सांगितलं तर तू काही सहन करून घेणार आहेस का? अजितला काही कळत नाही. माया त्याला इशाऱ्याने सांगत असते. तो पण अजित म्हणतो नाही असं कसं वर, मी अजिबात सहन करून घेणार नाही. तोपर्यंत इथे अथर्व म्हणतो अगं माया, तुझ्यासारखं एवढं बावळट आणि तुझ्यासारखा तसा तो नवराही बावळटच आहे, त्याच्यामुळे दोघांमध्ये हे काही साम्यच नाही आहे ना, असं म्हणून तिथून निघून जातो. तोपर्यंत अथर्व म्हणतो की या मायाच्या नादी लागण्यापेक्षा आपण इथून गेलेलंच बरं. माया म्हणते अथर्व, तू कितीही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न कर, शेवटी तुला माझ्यापाशीच यायचं आहे. तोपर्यंत अजित म्हणतो माझ्यापाशी यायचं आहे, तुझं तर माझ्याबरोबर लग्न झालं आहे, शेवटी आत्ताही तुझ्या मनामध्ये फक्त अथर्वच आहे का? माया म्हणते नाही रे अजित, मी अशीच बोलत होते आणि ती विषय टाळते. पण तिच्या मनामध्ये कुठेतरी आत्तासुद्धा अथर्वबद्दल प्रेम असतं. परत इथे नर्मदा, दामोदर, अजित, माया हे तिघीजणी असतात आणि माया म्हणते आपल्याला काहीतरी त्या मंजिरीच्या विरोधामध्ये काहीतरी प्लॅन केलं पाहिजे आणि पुन्हा ह्या घरामध्ये भांडण तंटा झाली पाहिजे. तो अथर्व मीराच्या मध्ये पुन्हा एकदा आपण भांडण लावू शकतो. त्यासाठी नर्मदा म्हणते माया, कुठूनही तू खोटी पाल घेऊन येऊ, मंजिरीच्या जेवणामध्ये आपण टाकूया. मीरा इथं सगळं काही जेवण तयार करत असते आणि इथे अंबिकाही तिथेच असते. प्रत्येक काम मीराचं मदत करण्यासाठी ती जादूने सगळं काही पूर्ण करत असते. तर मीरा म्हणते अगं ताई, तू मला आज काही काम करून देणार आहेस की नाही? अगं नाही ना, काहीच तू काम करायचं नाही, तू फक्त आरामामध्ये बसायचं. तुला तरी माहिती आहे ना, सध्या आत्ता गॅसची खूप टंचाई चालली आहे, त्यामुळे आपण जेवढा गॅस वाचू तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. तोपर्यंत दूध उकळायला टाक. तिथे अनन्या येते. अनन्या म्हणते की वहिनी, तुला माहिती आहे का, वेदा आपली ट्रिपला गेली आहे, तिने सांगितलं आहे माझी काही काळजी करू नका, मी खूप एन्जॉय करणार आहे. असं म्हणल्यानंतर माया आणि अंबिका हसतात. अनन्याचं लक्ष त्या दूध उकळत्यावरती जातं आणि म्हणते वहिनी, अगं गॅस तर बंदच आहे, दूध तर उकळतंय, कसं काय ग हे असं, जरा विपरीतच. मीरा म्हणते नाही ग, आत्ताच मी ना गॅस बंद केला आहे, त्याच्यामुळे हे वाटते. तोपर्यंत अंबिका पटकन त्या दुधावरची शक्ती म्हणजे जादू आपली बाजूला करते, त्यामुळे ते दूध नॉर्मल होतं. त्यामुळे ते मीरा जरा शांतच होते की ताई, तुझ्या त्या जादूच्या शक्तीने मला एकदा धोक्यात तू आणणार आहेस बरं का. अनन्याच्या पुढे मला काय बोलावून काय नाही ते नको, म्हणजे काय समजतच नव्हतं. तोपर्यंत ते दामोदर म्हणतो की अगं नर्मदा, पण ती मंजिरी ते पाल खाईल का? तोपर्यंत नर्मदा म्हणते ती पाल कशाला खाते? तेव्हा
ती पाल वगैरे काही खाणार नाही. मंजिरीच्या ताटामध्ये पाल बघितल्यानंतर ना अथर्व पुन्हा एकदा रागावैतागाने मीराबरोबर भांडेल, त्यासाठी हे सगळं करायचं आहे. आणि देवी आईच्या समोर इथे मीरा अंबिका हात जोडत असतात. देवी आजी तिथे आलेली असते. म्हणते, अखेर का तुम्ही दोघीजणी एकत्र आलात ते बरं झालं. आणि ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून मंजिरी दरवाजाला कान लावून ऐकत असते. देवी आई म्हणते की अगं मंजिरी, बाहेरून काय ऐकतेस, आतमध्ये ये. मंजिरी आतमध्ये येत असताना तिचा पाय थटतून ती देवी आईजीच्या पायापाशी जाऊन पडते. म्हणते, अगं मंजी, तुला मी तरी काही आशीर्वाद देऊ शकत नाही, त्याची तू लायकीची पण नाही आहेस. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का, तुला मी काही वाईट साईडही बोलू शकत नाही, शापही देऊ शकत नाही. तो तर तुला पहिल्यांदाच भेटलेला आहे. शेवटी तुझं जे काय होणार आहे ना, त्याचा मोक्ष नक्की, शेवट नक्की होणारच आहे, त्यात काय वाद नाही आहे. तोपर्यंत मंजिरी खूप रागावैतागाने रूममध्ये जाते आणि म्हणते की माझा कोणीही शेवट करू शकणार नाही. शेवटी त्या अंबिकाचा शेवट होईल, पण माझा नाही. अंबिकाचं ही रात्र आज शेवटची रात्र असणार आहे. पाहूया आपण नक्की अंबिकाबरोबर मंजिरी काय करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, आणि हो, आपले शॉर्ट व्हिडिओही यायला लागलेले आहेत. आवडल्यास तेही पहा तुम्ही, आणि त्यालाही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.